अपमादवग्गो. 8. सामावती व मागंदी याची कथा. अप्रमादात आनंद मानावा. अपमादो अमत पदं पमादो मच्चुनी पदं अपमत्तान मीयंती ये पमत्ता यथा मता. हे स्थळ आहे घोषिताराम कोशंबी या ठिकाणातली ही कथा आहे. अर्थ सावध असणे, प्रमाद उन्माद न करणे, कोणतीही वाईट कृत्य न करणे, कोणतेही वाईट कृत्य न करणे म्हणजे निर्वाण अमृतपद प्राप्त करणे होय. उन्माद प्रमाद करणे म्हणजे मृत्यूपद प्राप्त करणे होय. उन्माद प्रमाद करणे म्हणजे मृत्यूपद प्राप्त करणे आहे. अप्रमादी अमर होतात तर प्रमादी मृतवत असतात. बघा किती थोड्या शब्दामध्ये व्यवस्थित सांगितलेलं आहे. म्हणजे जे प्रमादामध्ये लोळलेले आहे बा, नशेमध्ये अकुशल कर्मामध्ये, ते मृतवत आहे. म्हणजे त्यांना म्हटलं मेलेले मुर्दे आहेत बा. हे जे बाबासाहेबांच्या मार्गाने चालत नाहीत, बुद्धाच्या मार्गाने चालत नाहीत, ते सगळे मेलेले आहेत. ते जगले काय मेले काय काही अर्थ नाही, काही त्याचा फायदा नाही, ते तसे मेलेले आहेत. पण म्हटलं गेलेलं आहे जे कोणतेही वाईट कृत्य करत नाही, जे चांगल्या मार्गावर चालत राहतात, ते निर्वाण अमृतपद प्राप्त करतात. त्यांना अमृतपद प्राप्त करणे होय असं समजावं. जे चांगल्या मार्गावर चालत आहे बा, निर्वाण बरेच जण समजतात का निर्वाण म्हणजे बा मेल्यावर, मरणे म्हणजे निर्वाण असे समजतात बरेच जण. तर तेच तुम्हाला सांगू इच्छितो, निर्वाण म्हणजे मरणे नाही. निर्वाण ही एक अवस्था आहे जे जिवंतपणी माणसाला प्राप्त होते. निर्वाण ही अशी अवस्था आहे का ही इतकी सोप्या पद्धतीने मिळत नाही. यासाठी धम्माच्या फार मोठ्या पायऱ्या चालाव्या लागतात. आणि निर्वाण ही अशी अवस्था आहे का, एक उदाहरण देऊन सांगतो का, एखाद्या माणसाने समजून घ्या आयुष्यभराची कमाई केली, 50 लाख 60 लाख 1 करोड 2 करोड याविषयी असं, आणि त्याजवळ ती संपत्ती असून त्याच्या विशिष्ट वयामध्ये गेल्यावर ते संपत्ती त्यापासून चोरीला गेली, समजा हरपली किंवा गेली, नष्ट झाली. पण तो निर्वाण त्यानं प्राप्त केलेला आहे, त्याला वेदना होणार नाही. हे होय निर्वाण. आलं लक्षात? संपत्ती जी होती ती निघून गेली, त्याला वेदनाच झाल्या, ते होय निर्वाण. नाही तर कसा करतो तो पिसाल्यासारखा रडण हे करण. म्हणजे त्याची तीव्रता किती आहे वेदनेची. जर अशी जर नुकसान झालं, त्याची वेदनेची तीव्रता किती आहे त्याच्या आधारावर तो निर्वाणामध्ये किती दूर आहे हे सांगते. मग लेवल तीव्रता, त्याला वेदना किती होत आहे किंवा कमी होत आहे का, तर मग तो त्या निर्वाणाच्या जवळ आहे वा त्या मार्गानं आहे असं त्याला दिसून येते. तर निर्वाण म्हणजे का, भयंकर शरीरामध्ये रोग आहे, अलग अलग प्रकारचे रोग झाले, डोळे कमजोर झाले, कानं बहिरे झाले, कानाला ऐकू येत नाही, आणि खूप वयस्कर झाला, एखादा म्हातारी असेल किंवा एखादा म्हातारा असेल, खूप वयस्कर झालेले आहेत, भयंकर शरीर वेदना करतात वेगवेगळ्या रोगांनी, आणि ते निर्वाणाला पोचलेले आहेत. तर त्या वेदना त्यांना जाणवत नाही. हे होय निर्वाण. वेदना जाणवत नाही, असं निरंक वाटते, आहे का नाही का काहीच नाही वाटत, सहज वाटते, सहज. ते होय निर्वाण अवस्था. निर्वाण अवस्था असते ती अवस्था फार परिश्रमानं प्राप्त होते धम्माच्या मार्गाने गेल्यानंतर. तर ते आपण प्राप्त कराल अशी मी आशा बाळगतो. तर गाथा कथा अशी आहे, कोसंबी नगराजवळील
भद्रवती गावात भद्रवतीय नावाचा एक श्रेष्ठी राहत होता. भद्रवतीय नावाचा एक श्रेष्ठी राहत होता. त्याला सामा नावाची एक कन्या होती. ती अतिशय बुद्धिमान होती. गावात प्लेगची साथ सुरू झाल्याने ते भद्रवतीवरून कोसंबीला आले. आजारामध्ये तिचे आईवडील मृत्यू पावल्यामुळे अनाथ सामाला तेथील घोषित नावाच्या श्रेष्ठीने त्याच्या घरी आश्रय दिला व आपली कन्या म्हणून तिचा स्वीकार केला. आता ती सामावती नावाने ओळखली जाऊ लागली. एके दिवशी राजा उदयनने सामावतीला पाहिले. ती सुंदर व गुणवान असल्याने राजाने घोषितला राजमहालात तिला पाठविण्याचा आदेश दिला. प्रारंभी तिच्या वडिलांनी विरोध केला. सामावतीने वडिलांना त्यांच्या प्रतिष्ठेला धक्का लागू देणार नाही असे आश्वासन दिल्यामुळे घोषितने मुलीला राजमहालामध्ये पाठविले. ती आता उदयनाची पटराणी बनली होती. काही वर्षानंतर उदयनाने मागंदिया नावाच्या ब्राह्मण कन्याशी विवाह केला. तथागत कोसंबीला आले असता तेव्हा अनेक लोक त्यांचे प्रवचन ऐकायला जात होते. सामावतीची दासी श्रोतापन्न होती. ती दररोज प्रवचन ऐकायची व ते प्रवचन सामावतीला सांगायची. उदयन राजाने बुद्धांना आग्रह करून भंते आनंदला दररोज प्रवचन करण्यास पाठविले. ते राणी आणि त्यांच्या दासीसमोर दररोज प्रवचन देत असत. राणी मागंदिया बुद्धाचा तिरस्कार करीत असे आणि सामावती बुद्धाची परमभक्त होती. त्यामुळे तिने काकाच्या मदतीने सामावतीच्या विरुद्ध कट करून तिच्या अंतपुराला आग लावली. म्हणजे का सामावती ही बुद्धाची उपासिका होती आणि ही जी मागंदी आहे हे काय करायची, राग करायची. तिनं का नाही कट करून तिच्या जिथं जे आराम करते त्याला पूर्ण आग लावून दिली. त्या अग्नीमध्ये सामावती व इतर दासींचा मृत्यू झाला. भिक्षाटन करताना ते पाहून भिक्षूंनी तथागतांना मृत्यूनंतर सामावतीच्या गतीविषयी विचारले असता तेव्हा तथागत म्हणाले की मृत्यू पावलेल्या उपासिकांपैकी काही श्रोतापन्न, काही सकुदागामी, काही अनागामी होत्या. त्यांचा मृत्यू निष्फळ झाला नाही. जे प्रमादी आहेत ते मागंदीय सारखे जिवंत असूनही मेलेलेच आहेत. का म्हटलं असं भगवंतांनी? असं का आपण काय समजतो का बा हे गेले काहीतरी याच्यात घटना घडली बा तर हे लय वाईट झालं, पण ते अवस्था त्यांची होती, त्यांना काहीतरी नवीन गती भेटणार तर प्रवासातला भाग असतो तो. पण भगवंतांनी म्हटलं का जे मागंदियासारखे असतात बा ते जिवंत असूनही मेलेलेच आहेत. म्हणजे किती असे द्वेषाने भरलेले लोक आहे बा या जगात. मेलेले आहेत हे जिवंत नसतात, मेलेलेच आहेत. आणि सामावतीसारखे अप्रमादी लोक मेले तरी जिवंत असतात. बघा इतिहासातल्या याच्यातून आता मला एक उदाहरण कळलं. म्हणजे बाबासाहेब आज जरी नसले तरी जिवंत आहेत. आणि बाबासाहेबाचा राग द्वेष लोभ मोह करणारे मेले, ते इतिहासात नष्ट झाले. आज जरी ते जिवंत असले बाबासाहेबांचा राग करणारे ते मेलेले लोक आहेत. भगवान बुद्धच्या तत्त्वज्ञान आहे आज, पण भगवान बुद्ध आजही जिवंत आहे. आणि भगवान बुद्धाचा राग करणारे लोक आजही मेलेले आहेत. जिवंत असूनही आजही काही जण राग करतात ना. असेच मग चांगले लोक असतात समाजामध्ये. ज्यांचा लोक राग करतात, द्वेष करतात तर ते मेलेले आहेत. कारण ते चांगलं काम करतात ना, चांगला मार्ग सांगतात. त्यांचा राग करतात काही जण, द्वेष करतात, त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न करतात, तर
असे लोक मेलेले आहेत, ते जिवंत नाही राहू शकत. अप्रमादी लोक मेले तरी जिवंत असतात, ते अमर असतात, अशा प्रकारचा उपदेश करताना तथागतांनी ही गाथा म्हटली. अप्पमादो अमदं पदं पमादो मच्चनो पदं अप्पमत्ता न मीयंती ये पमत्ता यथामता. ही गाथा भगवंतांनी म्हटली. तात्पर्य, व्यक्तीने सावधपणे जीवन व्यतीत करावे, उन्माद करू नये, वाईट कर्म करू नये, चांगले कर्म करणारी व्यक्तीच अमर होतात. बघा काय म्हटलं आहे भगवंतांनी, व्यक्तीने सावधपणे जीवन व्यतीत करावे, उन्माद करू नये, वाईट कर्म करू नये, चांगले कर्म करणारी व्यक्तीच अमर होतात असं भगवंतांनी म्हटलेलं आहे. अमर विचारधारेनं अमर होतात. आता मागंदियाचं पुढे काय झालं हे ऐकायचं आहे का तुम्हाला? तेव्हा आहे मला माहीत मागंदियाचं पुढं काय झालं. ते कसं जसे कराल तसे भराल, तसं मागंदियाचं झालं. ते आहे फार त्याची दुर्गती झाली. मग तर आपण आता इथेच थांबूया. साधू साधू साधू.